नमस्कार, मी हरीश मारू, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी. नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघामधील कोणत्या मतदारसंघामध्ये सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये झाले याची माहिती मी आपल्याला देत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सपत्नीक रांगेत उभे राहून त्यांनी आपले मतदान केले. तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील सकाळीच मतदान केले आणि त्यांनी मतदारांना काय दिले आव्हान तेही आपण बघूया. तर सर्वात अगोदर 113 नांदगावमध्ये 4.92% मतदान झालं सकाळी 9 वाजेपर्यंत. 114 मालेगाव सेंट्रलमध्ये 9.98% मतदान झालेलं असून सकाळी 9 वाजेपर्यंत 15 जागेतील नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान हे मालेगाव आउटरमध्ये मालेगाव सेंट्रलमध्ये मालेगाव मध्यमध्ये हे मतदान झालेलं दिसून येत आहे. त्यानंतर मालेगाव बाह्य 115मध्ये 6.30%. त्यानंतर बागलांमध्ये 6.11, कळवणमध्ये 8.91, तर चांदवडमध्ये 6.49, येवलामध्ये 6.58, सिन्नरमध्ये 8.9, निफाडमध्ये 5.40, दिंडोरीमध्ये 9.71. मालेगाव मध्यनंतर खालोखाल दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान होताना दिसून येत आहे. त्यानंतर नाशिक ईस्टमध्ये 6.43, नाशिक सेंट्रलमध्ये 7.55, नाशिक वेस्टमध्ये 6.25, तर देवळालीमध्ये 4.42 आणि इगतपुरीमध्ये 6.85. अशा पद्धतीने जर आपण डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं तर सकाळी 9 वाजेपर्यंत 6.93% ओव्हरऑल 15 याच्या विधानसभाची मिळून अशा पद्धतीने मतदान झालेलं आहे. पण आपण बघतोय की आता विविध जागेवर लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करायला सुरुवात केलेली आहे. हा आकडा आता पुढे जसा येईल तसं आम्ही आपल्याला दाखवू. परंतु जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील मतदारांना आव्हान केलं आहे की आपण आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.